ही गाय 55,000 रुपयाला घेतली. ही मिल्क कॅपॅसिटी 20 लिटर. हे 50,000 रुपयाला आम्ही विकत. ही गाय आम्ही पहिल्या विकायची आहे. ही गाय आम्ही 65,000 रुपयाला विकत घेतली. ही गाय आम्ही 75,000 रुपयाला घेतली. मिल्क कॅपॅसिटी आहे 25 लिटर. कारण आम्हाला 65,000 रुपये ते 71,000 रुपये चांगल्या किती. नमस्कार. आज या ज्या वीर डेअरीवर गाई घेण्यासाठी जे काही शेतकरी इथं आले होते त्यांना आपण एक थोडशामध्ये त्यांना प्रश्न करू आणि त्या प्रश्नामध्ये त्यांच्याकडून जाणून घेऊ की या वीर डेअरी फार्म मध्ये त्यांना काय सुविधा मिळाल्या, कशा गाई मिळाल्या, किती रुपयामध्ये मिळाल्या, किती लिटरच्या मिळाल्या, त्यांच्याकडून इथून जाण्यासाठी इथून गाडी ट्रान्सपोर्टिंगसाठी सगळ्या वीर डेअरी फार्मनी काय केलं याचा सारासार त्यांना आपण विचारू. त्यांना आपण दादा तुमचं नाव काय पूर्ण? माझं नाव विपिन रमेशराव माळले, राहणार करोडा, तहसील कारंजा, जिल्हा वर्धा. तुम्ही कधी आले इथे? आणि सोमवारला आलो इथे. बर. आणि आल्यानंतर तुम्ही सर्वप्रथम आल्यानंतर इथे तुम्हाला काय पाहायला मिळालं इथे वीर डेअरी फार्म कडून? इथे म्हणजे राहण्याची सोय व्यवस्थित होती. त्यानंतर इथे गायी होत्या काही उपलब्ध. नंतर रेस्ट झालो आम्ही त्या दिवशी सोमवारला संध्याकाळी. मंगळवारला सकाळी गेलो. म्हणजे जे कुठले फॉर्म होते तिथले जे वेगवेगळे फॉर्म तुम्हाला शेतकऱ्याकडे नेलं या वीर डेअरी फार्मने जे तुम्हाला गाई घेण्यासाठी तुम्ही या प्लॅन्टवरच्याच गाई घेतल्या की डायरेक्ट शेतकऱ्याकडे नेलं? शेतकऱ्यांकडे नेलं बाजू. बरं. शेतकरी गाई फायनल तुम्ही केल्या विकत तुम्ही घेतल्या की त्यांनी घेऊन दिल्या? आम्ही स्वतः विकत घेतल्या. आम्ही परचेस केल्या. त्या त्यांनी तुम्हाला दाखवलं. किंमत वगैरे आम्ही ठरवली आणि आम्ही स्वतः परचेस केल्या. आता तुम्हाला गाई सगळ्या व्यवस्थित मिळाल्या. एक साधारण किती रुपयापर्यंत गाई मिळाल्या तुम्हाला? साधारण आम्हाला 65,000 रुपये ते 71,000 रुपयापर्यंत. चांगल्या. किती लिटरच्या मिळाल्या? कमीत कमी 20 स्टार्टिंग आहे त्याची. 30 प्लस अशा गायी आहेत. शेवटपर्यंत कुठपर्यंत समजा 30-32 पर्यंत तुम्हाला गाई मिळाल्या. चांगल्या गाई मिळाल्या. आणि तुम्ही आता कोणत्या ह्या सगळ्यात गाई तुम्ही पूर्ण घेतलेल्या आहे गाडीमध्ये ते व्यवस्थित झाली वगैरे सगळं वीर डेअरीने तुमचं सगळं व्यवस्थित करून दिलं? कसं आहे थोडंसं सांगा. डिटेल मी ही आमची आउटकट खरेदी केली. त्यांनी डिटेल सांगितली ही गाय 20 ते 25 लिटरच्या दरम्यान घेतली. पुढची गाय कशी आहे? ही गाय आम्ही 70,000 रुपयाला घेतली. त्यांची डिटेल 25 ते 30 लिटरची आहे. अच्छा. कॅपॅसिटी. ही गाय आम्ही 75,000 रुपयाला घेतली. मिल्क कॅपॅसिटी आहे 25 लिटर. ही गाय आम्ही पहिल्या विकायची आहे. ही गाय आम्ही 65,000 रुपयाला विकत घेतली. याची मिल्क कॅपॅसिटी आहे 18 ते 20 लिटर. अच्छा. म्हणजे अजून फक्त तिचं कळणार नाही पहिल्या वेतातली असल्यामुळं. ही गाय आम्ही 70,000 रुपयाला घेतली. याची मिल्क कॅपॅसिटी आता एक पहिल्या विकायची आहे तर ते समजा 18 ते 20 लिटर. ही गाय आम्ही 75,000 रुपयाला घेतली. कॅपॅसिटी आहे 35 लिटर. ही गाय 55,000 रुपयाला घेतली. ही मिल्क कॅपॅसिटी 20 लिटर. यांची मिल्क कॅपॅसिटी आहे 22 ते 25 लिटर. ही पहिल्या वेतात गाभण आहे. आता मिल्क कॅपॅसिटी सध्या काही घेऊ शकत नाही. हे 50,000 रुपयाला आम्ही विकत. वीर डेअरीवर आले तुम्ही या सगळ्या इथून गाई घेतल्या हरियाणा मधून, कर्नाल मधून. तर तुम्ही आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.